दोन श्वास. खिडकीमधून येणारा वारा आठवणींचा गंध सोबत घेऊन येत होता. ती पलंगावर हतबल होऊन झोपली होती आणि तो तिच्या जवळच बसून होता. शेवटच्या क्षणी तिला काय म्हणायचे हे त्याला ऐकायचं होतं, पण शब्द तिच्या ओठांवर येतच नव्हते. बहुधा तेही रुसले असावेत, कारण ती त्याची साथ अर्ध्यावरच सोडून चालली होती. त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि मनात दुःखाचा आक्रोश. पण प्रयत्न करून ती बोलली, "मी निघून गेल्यावर तू पुन्हा नव्याने आयुष्य सुरू कर. माझ्या आठवणी कायमच्या पुसून टाक आणि मला माफ कर. मी तुला दिलेले वचन पूर्ण नाही करू शकले." ती त्याचा हात हातात घेऊन म्हणाली. तिच्या अश्रूंचा बांध केव्हाच फुटला होता. आठवणींच्या कित्येक गोष्टी ती त्याला सांगत होती. शेवटचं एकदा त्याला मनभर बोलत होती. जीवनाचं शेवटचं पान लिहित होती. "तू निघून गेल्यावर मी जगायचं तरी कोणासाठी सांग ना?" तो तिला विचारत होता. तिच्याकडे एकटक बघत होता. "माझ्या मनाचा विचार न करता तू का जातेस? छोट्याशा भांडणात एक क्षण जरी नाही बोललो तरी न राहवणारा मी. तू कायमची माझ्यापासून अशी दूर गेल्यावर मी राहू तरी कसा? सांग ना." त्याचं दुःख त्याला सहन होत नव्हतं. मनातल्या भावनांचा गुंता त्याला सुटत नव्हता. कित्येक गोष्टी फक्त तो सांगत होता. पण नियतीचं काही वेगळंच ठरलं होतं. क्षणात सारं संपलं होतं. तो तिला खूप काही सांगत होता, पण तिचं पान लिहून झालं होतं. तिचा हात तसाच त्याच्या हातात होता. खिडकीतून दिसणारा सूर्य केव्हाच मावळला होता. सावल्यांनी केव्हाच मनात घर केलं होतं. आठवणींचा अंधार आता सर्वत्र दिसत होता. तो तिला पुन्हा उठवण्याचा प्रयत्न करत होता, पण आता ती त्याला कायमचं सोडून गेली होती. ते बोलणं ती अर्धवट सोडून गेली होती. तिच्या आयुष्याची संध्याकाळ झाली होती, पण तरीही तो बोलतच होता. तिच्या शांत चेहऱ्याकडे फक्त बघत होता. मनात तिला साठवत होता, अगदी कायमचं. तिचं ते शांत रूप त्याला खूप काही बोलत होतं. मिटलेल्या डोळ्यात पाणी दाटलं होतं आणि ते अश्रू त्याला जणू सांगत होते, "श्वासांचा हिशोब करताना शेवटचे 2 श्वास मी राखून ठेवले होते. एक श्वास तुला पाहायला, एक श्वास तुला बोलायला, मनातलं काही सांगायला, तुझ्या मनातलं ऐकायला, तुझा हात हाती घ्यायला, माझा हात तुझ्या हाती द्यायला, आठवणी जाग्या करायला, डोळ्यातले अश्रू पुसायला, 2 क्षण जगायला आणि प्रत्येक श्वासावर तुझंच नाव लिहायला. मी शेवटचे 2 श्वास राखून ठेवले होते."